आपल्याला लोकल परमिट द्यायचं, तर आपण लोकल परमिट कसं देणार आहोत? आपल्या लोकल फोरमॅनला आपण परमिट देणार आहोत, ही लाईन आहे, हे बे बंद केलेलं आहे आणि सेम ह्या पद्धतीने आपण त्यांना लिहून लोकल आपण परमिट देणार आहोत. आता ह्या कामामध्ये आपण किती परमिट दिले हो? 3 परमिट झाले बघा. एक नो बॅक फीड परमिट झाला, परफेक्ट. दुसरा परमिट झाला लाईन परमिट झाला आणि तिसरा जो आहे तो आपण आपल्या लोकल बेच्या कामासाठी आपण परमिट दिलेले. आता हे 3 परमिट आपल्याकडे लाईव्ह मध्ये आहेत आणि आता असं समजूया की बाबा तुमची ड्युटी संपली. आता नवीन ऑपरेटर तुमच्याकडे आलेला आहे, तर तुम्ही जेव्हा चार्ज हँडिंगवरचा शिक्का मारता तेव्हा तुम्हाला तिथं प्रॉपरली पेंडिंग परमिट नंबर तुम्ही व्यवस्थित लिहिले पाहिजे. प्लस तुम्ही त्या शिफ्ट येणाऱ्या नवीन शिफ्ट इन्चार्जला कुठलं परमिट पेंडिंग आहे, काम काय चालू आहे, व्यवस्थितपणे ब्रीफ केलं पाहिजे. बघा त्या लिडरशिपच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं, एकमेका सहाय्य करू आणि अवघे धरू सुपंत, हे केलं तरच आपण व्यवस्थितरित्या सुरक्षितरित्या आपण आपली कंपनी आपलं उपकेंद्र आपण चालवणार आहोत. आणि जर समजा आपण सांगण्यामध्ये काही कंजूसपणा केला किंवा काही गोष्टी आपल्याकडनं सांगायच्या राहिल्या किंवा टाळंटाळ केली, हे गोष्टी आपण कामामध्ये आपल्याला चालणार नाही. कारण आपल्या कामातली चूक ही डायरेक्ट जीवावरती बेतणारी आहे आणि माझ्यामध्ये जीवावरती बेतणाऱ्या गोष्टीमध्ये आपण कुठल्याही प्रकारची कसल्याही प्रकारची हलगर्जी करता कामा नये. आता 3 परमिट दिलेले आहेत नवीन शिफ्ट इन्चार्जला, तुम्ही चार्ज हँडिंग मध्ये हे 3 परमिट पेंडिंग आहे म्हणून तुम्ही लिहून दिलं. आता ऑटोमॅटिकली तुमचे हे 3ही परमिट नवीन शिफ्ट इन्चार्ज कडे हँडओव्हर का झाले? कारण तुम्ही परमिट लिहिताना ऑन ड्युटी शिफ्ट इन्चार्ज लिहिलेला आहे. जर तुमच्या नावानं परमिट लिहिलेलं असेल मग मात्र तुम्हाला ते परमिट पहिल्यांदा कॅन्सल करावं लागेल, परत त्या माणसाला करावं लागेल. पण हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये, कारण तुम्ही लाईनवरती परमिट दिलेलं आहे, माणसं काम करतायत, परत तुम्ही परमिट कॅन्सल करून नवीन परमिट टेक्निकली इश्यू करू शकत नाही. त्याच्यामुळे ह्याची काळजी आपल्याला आधीच घ्यायची आहे की काम किती वेळात होणार आहे, मग ते पर्टिक्युलर नावावर यायचं आहे का ऑन ड्युटी शिफ्ट इन्चार्जचं नाव घ्यायचं आहे. त्याच्यामुळे ठोकताळ पद्धतीने मी तुम्हाला सर्वांना सांगतो, परमिट घेताना बिनधोकपणे डायरेक्टली तुम्ही ऑन ड्युटी शिफ्ट इन्चार्जच्या नावेच घ्या. फक्त लोकल परमिट मात्र देताना तुम्ही नावानिशी द्या, कारण लोकल परमिट हे आपल्या समोर काम चाललेलं असतं, आपल्याला त्याच्यावरती कंट्रोल ठेवता येतो. पण जेव्हा हे सबस्टेशनच्या बाहेरचे परमिट आहेत, नो बॅक फीड असेल किंवा लाईन परमिट असेल, तिथं मात्र तुम्ही स्पेसिफिकली ऑन ड्युटी शिफ्ट इन्चार्जच्या नावेच तुम्ही ते परमिट देत चला. आता जेव्हा हे काम कंप्लीट होईल, काम कंप्लीट झाल्यानंतर काय होईल, लोकल परमिटवाला म्हणून आपल्याला सांगेल की बाबा मी बेचं क्वार्टरली मेंटेनन्स केलं, माझं काम झालं, माझी लोकल माणसं सबस्टेशन मधली सगळी लाईनवरनं बेवरनं खाली उतरलेली आहेत. मग तुम्ही काय कराल, पहिल्यांदा लोकल परमिट कॅन्सल करा. ठीक आहे, कॅन्सल करत असताना आपण काय करायचं आहे, ह्याच परमिटच्या बुकच्या मथळ्यावरती आपल्याला लिहायचं आहे तुम्ही परमिट कधी आणि किती वाजता दिलं होतं. कॅन्सल करताना परमिट कॅन्सल कधी आणि किती वाजता तुम्ही केलेलं आहे हे दोन्ही तुम्ही तिथं लिहिणं अपेक्षित आहे. का लिहिणं अपेक्षित आहे? कारण परमिटचे ड्युरेशन्स आपल्याला इमिजिएट तिथे मिळतील, आपल्याला सगळे रेकॉर्ड्स हाताळायची गरज नाही पडणार, एकाच पानावरती आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. तसेच जेव्हा तुमचे सबस्टेशन इन्चार्ज त्या लाईनचा आयआर किंवा लाईनची बीडी क्रिएट करतील तेव्हा तो आयआर किंवा बीडी नंबर देखील आपल्याला इथे कोपऱ्यामध्ये वरती जिथं कुठे आपल्याला सोयीस्कर दिसण्यासारखं आहे तिथं तो बीडी नंबर देखील आपल्याला त्या परमिटवरती लिहायचा आहे, जेणेकरून देव ना करो चुकून काही ऍक्सिडेंट घडला तर इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरच्या इन्व्हेस्टिगेशन मधनं आपलं परमिट 100% पास होणार, ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देतो जर तुम्ही परमिट अशा पद्धतीने लिहिलं तरच. तुम्ही जेव्हा परमिट कॅन्सल करतात, लोकल परमिट कॅन्सल झालेलं आहे, शिक्का मारलेला आहे, आता खूप जणांचा प्रश्न असतो सर लोकल परमिट कॅन्सल केल्याचा टाइम काय टाकायचा. जर जे माणूस तुम्ही परमिट दिलेला आहे, उदाहरणार्थ लाईन फोरमन असेल किंवा तुमच्या सबस्टेशनचा फोरमन असेल, तो येऊन तुमच्याकडे जेव्हा परमिट देतो तो तुमच्याकडे फिजिकली जेव्हा येतो तेव्हा तुमचं लोकल परमिट कॅन्सलेशन टाइम तुम्ही पकडा. ठीक आहे, आता पुढचा मुद्दा, जेव्हा लाईन डिवाइनचं काम कंप्लीट होईल, बघा जेव्हा लाईन डिवाइनचं काम कंप्लीट होईल, लाईन डिवाय तुम्हाला परमिट परत करतील, तेव्हा ज्या इन्स्टंटला ते तुम्हाला इंटिमेट करतील त्या इन्स्टंटला तुमचं परमिट कॅन्सलेशन टाइम असेल. ठीक आहे, आता तिसरा महत्वाचा मुद्दा, आता आपण आपल्या परत एकदा नो बॅक फीड परमिट कडे जाऊया. तर जेव्हा नो बॅक फीड परमिट आपण कधी कॅन्सल करणार, तर सगळ्यात पहिलं आपलं लोकल परमिट कॅन्सल असलं पाहिजे, त्याच्यानंतर लाईन परमिट कॅन्सल असलं पाहिजे आणि सरते शेवटी आपण नो बॅक फीड परमिट कॅन्सल करणार आहोत. तर नो बॅक फीड परमिट कॅन्सल करत असताना काळजी काय घ्यायची आहे, दिलेले सगळे परमिट परत आलेत का हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे, 2दा क्रॉस चेक करायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला 400 लांबोटीच्या शिफ्ट इन्चार्जला फोन करून इंटिमेट करायचं आहे आमची सगळी कामं झालेली आहेत, आम्ही थोड्या येणाऱ्या 15-20 मिनिटांमध्ये आम्ही परमिट कॅन्सल करणार आहोत,
तुम्ही ऑपरेशनसाठी तयार राहा. आता ह्या केसमध्ये तुमचा परमिट कॅन्सलेशन टाइम काय असेल हो? जेव्हा तुम्ही अर्थ स्विच काढाल, जेव्हा तुम्ही तुमचा अर्थ स्विच काढाल तेव्हा तुमचा परमिट कॅन्सलेशन टाइम असेल. बघा परत ऐका, परमिटचा तुमचा कॅन्सलेशनचा टाइम काय असेल? जेव्हा तुम्ही फिजिकली परमिट कॅन्सल कराल, तुमचे सगळे परमिट परत येतील आणि जेव्हा तुम्ही यार्डमध्ये जाऊन तो अर्थ स्विच काढाल तो तुमचा परमिट कॅन्सलेशन टाइम असेल. हा झाला एक. आता परमिट इश्यू टाइम कुठला असेल? नो बॅकफीडच्या केसमध्ये जेव्हा तुम्ही सगळ्यात शेवटचं ऑपरेशन कराल. सगळ्यात शेवटचं ऑपरेशन कुठला असणार आहे या केसमध्ये? अर्थात आपल्याला अर्थ स्विच आपण ज्या टाइमला तिथं क्लोज केलेला आहे परमिट देताना, तर तो परमिट इश्यू टाइम असेल. अर्थ स्विच मारल्यानंतरचा एक्झॅक्ट टाइम जो आहे तो परमिट इश्यू टाइम आहे नो बॅकफीड परमिटसाठी. आणि कॅन्सलेशन टाइम कुठला आहे? जेव्हा तुम्ही अर्थ स्विच काढाल तो तुमचा परमिट कॅन्सलेशन टाइम असणार आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गफलत होता कामा नये. आता आणखीन खूप अगदी महत्वाचा मुद्दा, आपण आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी चर्चा केल्या, ह्या सगळ्या चर्चा करत असताना बघा आपण वेळेचं खूप महत्व घेतलंय. प्रत्येक टाइमला आपण पॅरलल ऑपरेशन्स केलेले आहेत. पण आपल्याला लॉगबुक मध्ये काय काय लिहिणं अपेक्षित आहे? खूप कान उघडून कान टोकारू नये का? जेव्हा आपण परमिटची पद्धत सुरू करतो, सुरुवातीलाच जेव्हा आपण ऍप्लिकेशन देतो 421 लांबोटीला की बाबा आमचं परमिट आम्हाला घ्यायचं आहे आणि तुम्ही आमचं ऍप्लिकेशन घ्या, तेव्हा इन्स्टंट पासून तुमच्याकडे लॉग इन पाहिजे. तुम्ही समजा आता 9:35 ला तुम्ही लांबोटीच्या इन्चार्जशी बोललेला आहात की बाबा माझं ऍप्लिकेशन असं असं आहे आणि मला नो बॅकफीड परमिट तुमच्याकडे पाहिजे, तर तुमचा ऍप्लिकेशन टाइम तुमच्या लॉगबुक मध्ये तुम्ही लिहिलेला पाहिजे. तिथे एंट्री पाहिजे की या आउटेजसाठी 421 लांबोटीला परमिट ऍप्लिकेशन दिले. हे झाला पहिली एंट्री. त्याच्यानंतर ना काय होईल? लांबोटीचा तिथले शिफ्टचे इन्चार्ज त्यांचा ब्रेकर ऑपरेट करतील. ब्रेकर ऑपरेट केल्यानंतर ना तुमच्याकडे पण त्या ब्रेकर ऑपरेटची एंट्री असणं अपेक्षित आहे. प्लस आपण आपला लोकल ब्रेकर किती वाजता ऑपरेट करतो तेही आपण लॉग इनला लिहिणं अपेक्षित आहे. लाईन आणि बस आयसोलेटर सुद्धा आपण किती वाजता ऑपरेट केले ते सुद्धा टाइम निशी आपण आपल्या लॉगबुक मध्ये लिहिणं अपेक्षित आहे. अर्थ स्विच किती वाजता क्लोज केला हेही लिहिणं अपेक्षित आहे. आणि मग त्याच्यानंतर आपली एंट्री येईल की बाबा 10 वाजता मी बाळे शिफ्ट इन्चार्जनी 400 केवी लांबोटी ग्रहण केंद्रामधनं नो बॅकफीड परमिट नंबर 2802 घेतलेलं आहे. एवढं सगळं डिटेल मध्ये तुम्ही लिहिलं आणि समजा एखादा ऍक्सिडेंट चुकीने दुसऱ्याच्या चुकीने झाला तर तुम्ही या ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन मधनं तुम्ही 100% तुमचा रेकॉर्ड हा तुमचा सेफ्टी डॉक्युमेंट रेकॉर्ड हा एकदम क्लिअर असणार आहे. त्याच्यामुळं इंडिव्हिज्युअल ऑपरेशन सुद्धा तुम्ही लॉगबुक मध्ये एंटर केलेलं असणं अपेक्षित आहे. परमिट देताना सुद्धा, परमिट घेताना सुद्धा. म्हणजे परमिट देताना वेळेसच्या ऑपरेशनची सुद्धा एंट्री तुमच्याकडे इक्विपमेंट वाईज टाइम वाईज पाहिजे. परमिट कॅन्सल करताना सुद्धा इक्विपमेंट वाईज परमिट ब्रेकर ओपन ऑफ द टायमिंग, आयसोलेटर ओपन क्लोजचा टायमिंग, अर्थ स्विच क्लोज ओपनचा टायमिंग तुम्ही प्रॉपरली लिहिला पाहिजे. म्हणजे तुम्ही लॉगबुक मध्ये लिहिल्यानंतर तुम्हाला कसं दिसणार आहे? पहिल्यांदा परमिट देताना पहिला ऍप्लिकेशन येईल, त्याच्या खाली तुमचे सगळे ऑपरेशन्स येतील, मग परमिट इश्यू येईल आणि त्याच्यानंतर कॅन्सलेशनचं ऍप्लिकेशन, त्याच्यानंतर तुमचे सगळे ऑपरेशन्स परत येतील की मी अर्थ स्विच ओपन केला, लाईन आयसोलेटर क्लोज केला, बस आयसोलेटर क्लोज केला, ब्रेकर ऑन केला, लाईन स्टँड झाली. एवढं सगळे तुमचे सिक्वेन्स मध्ये तुमच्याकडे आलं पाहिजे. एंट्री करताना खूप काळजीपूर्वक एंट्री करा, खाडाखोड करू नका. 10 वेळा विचार करून लिहा. लिहायला उशीर झाला चालेल, ऑपरेशन्सला उशीर झाला चालेल, पण आपल्याला सेफ ऑपरेशन करायचे, सेफ परमिट द्यायचं.